Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester, and the subject code is 22563. We are discussing our fifth unit, that is CNC part programming, and up to preparatory functions, G codes, and miscellaneous functions, that is M codes, we have finished in the last video. Now we will continue with next point, that is simple part program for plane turning ऑपरेशन. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण एम आणि जी कोड्स बघितले. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण प्लेन टर्निंगच्यासाठी प्रोग्राम कसा बनवायचा ते बघूया. ओके, सिम्पल पार्ट प्रोग्राम. ठीक आहे. तर एक आपल्याला आता एक प्रॉब्लेम दिसतो इथं, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम बनवायचा आहे. तर ते प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं आहे बघा. राईट अ पार्ट प्रोग्राम फॉर प्लेन टर्निंग ऑफ अ कॉम्पोनंट टू रिड्यूस इट्स डायमीटर फ्रॉम 44 टू 40 mm ओव्हर लेंथ ऑफ 70 mm. स्टेट ॲझम्पशन्स मेड इफ एनी. तर आता आपल्याला कॉम्पोनंट काय करायचं आहे, डायमीटर रिड्यूस करायचा. तो किती करायचा आहे, 44चा 40 करायचा आहे. ओके, ओव्हर लेंथ ऑफ 70 mm. ॲक्च्युली हा रिक्वायर्ड कॉम्पोनंट आहे आणि ॲक्च्युली तो कसा आहे, 44. समजा ही जर तुमची 40 असेल तर तो किती आहे, 44 आहे डायमीटर, आणि आपल्याला तो रिड्यूस करून किती करायचा आहे, 40. म्हणजे तो आपल्याला हा 40 इथंपर्यंत करायचा आहे. ओके, ओव्हर लेंथ ऑफ 70. तर CNC टर्निंग किंवा CNC लेथ आपलं जी रेग्युलर कन्व्हेन्शनल लेथ आहे त्या पद्धतीनं असतं. आपल्याला टूल मोमेंट देखील कसे करावं लागणार. पहिल्यांदा टूल मोमेंट इथून आपल्याला एक एक पार्ट कमी करत तो 40 करायचा आहे आपल्याला. म्हणजे ॲक्च्युली हा पार्ट कसा असणार आहे, थोडा मोठा असणार आहे इथं दाखवला तसा, आणि आपल्याला तो रिड्यूस करत काय करायचं आहे, हा आपल्याला 40 करायचा आहे. ओके, तर त्यासाठी स्टेप बाय स्टेप आपण बघूया प्रोग्राम कसे बनवायचे किंवा इन्स्ट्रक्शन्स, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स मशीनला कशा द्यायच्या. ओके, आता बघा, टूल moments for removal of material from workpiece to obtain the required component as shown in figure 5.1b. Tool sequence A to B, B to C, C to D, D to E, E to F, F to G, G to H, H to I. ओके, तर आता इथं आपल्याला टूल मोमेंट दिसत आहेत. ओके, आपल्याला रिक्वायर्ड काय कॉम्पोनंट किती आहे, हा 40 आणि हा 70. ओके, म्हणजे समजा आपली इथं ए पॉईंट आहे, इथं दिलेलं नाही आहे पण तो ए पॉईंट इथं आहे. ही काय आपली मशीन पोझिशन आहे. तिथून आपण कुठे येतो, बी. ओके, इथून साधारण आपल्याला सी पॉईंट ही काय तुमची आपली वर्क 0 पोझिशन आहे. म्हणजे इथं हा पॉईंट 0 0 आहे. तिथून बी एक साधारण आपण टूल कुठं एक सेफ डिस्टन्स ठेवण्यासाठी 2 mm काय केलेलं आहे, साईडला घेतलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला ॲक्सिस कसं असतात टर्निंगमध्ये, एक्स आणि हे झेड. ओके, जी टूल मुवमेंट आहे ही कशी झेड आहे, म्हणजे झेड प्लस एक्स मायनस, त्यानंतर इथनं झेड मायनस. लक्षात येते का, एक्स आणि झेड. तर आपली टूल मुवमेंट कशी होणार आहे, फ्रॉम मशीन पोझिशन टू बीला येईल 2 mm अवे, त्यानंतर परत तो सीला जाईल वर्क पोझिशन 0. सीपासून तो कुठं जाईल, डीला जाईल. ओके, आता हे किती आहे, टोटल आपलं 44 आहे, त्यामुळे सीपासून डीला जाईल. डी मध्ये काय करेल तो, हा पूर्ण एक कट घेईल डी टू ई 2 mm राईट. किती झालं, 42 झाला डायमीटर. त्यानंतर परत तो टूल मोमेंट एफला जाईल. ओके, एफमधून तो कुठे येईल, परत तो जीला येईल, आणि जीमधून परत हा 2 mm कट येईल. म्हणजे हा टोटल किती होणार आपलं, हे 44 जो आहे तो 40पर्यंत येईल. राईट, म्हणजे आपला हा डायमीटर 40 मिळेल आपल्याला. जी टू एच, आणि एच नंतर परत ते आय पण साधारण इथं असेल आपला मशीन पोझिशन जवळ. ठीक आहे, तर ही आपली काय झाली, टूल सिक्वेन्स झाला, ए टू बी, बी टू सी. परत एकदा बघा, ए मशीन पोझिशनपासून बी, बी टू सी, त्यानंतर इथून ते फेसिंग करत डीला जाईल, इथून 2 mm कट. ओके, परत तो एफ इथं येईल, इथून जीला जाईल, परत 2 mm कट. म्हणजे किती झाला, तो आपला टोटल 4 mm कट झाला इथं, आणि आपल्याला किती हा झाला, 40 झाला डायमीटर. राईट, तर त्याचे कोऑर्डिनेट्स बघा कसे आहेत. पॉईंट एला, ए पॉईंट इथे दिलेला नाही आहे पण तो ए साधारण इथं कुठंतरी असेल. ती काय आपली मशीन होम पोझिशन आहे, म्हणजे तिथं काय कोऑर्डिनेट्सची गरज नाही आहे. त्यानंतर पॉईंट बी,
x0 आहे आणि z02. बी पॉईंट बघा कुठं आहे. ओके, आता हा सी म्हणजे आपलं 0 पोझिशन आहे. त्यानंतर या साईडला काय आपलं झेड प्लस आणि इकडं काय झेड मायनस. त्यामुळं ही एक्स जो आहे तो इथं किती आहे 0 आहे. सॉरी, बीला या पॉईंटला किती आहे तो एक्स हा आहे वरती आणि झेड या साईडला. त्यामुळे एक्स इथं काय येणार 0 होणार. बी किती आहे तो 02, B0. त्यानंतर सी पॉईंट आपला वर्क पोझिशन 0 आहे. सी पॉईंटला 0. त्यानंतर डी कितीवर येईल आता ही एक्स आहे वरती. त्यामुळं हे टोटल 44 आहे आणि इथून हे 2 mm खाली आहे. म्हणजे डी किती झाला, एक्स किती झाला इथं तुमचा 42 आणि झेड किती आहे इथं 0. त्यामुळं डीला बघा x42 आणि z00. त्यानंतर ई पॉईंट बघा किती आहे. आता इथून आपण ईवर येतोय. ओके, म्हणजे इथं आपल्याला वरती आपण एक्स मोमेंटला गेलोय का नाही. त्यामुळे एक्स इथं काय झाला परत 42 आहे. एक्स काय 42 आहे. पण झेड -70 आपल्याला टूल परत कुठून गेलं इथून हे 70 डिस्टन्सला गेलं. डी पासून इथं 70 -70 या साईड असतं ते प्लस असतं, इकडं -70. ओके, त्यानंतर F46 आणि 02. ओके, एक्स 46ला गेलेला आहे बघा. म्हणजे इथून तो किती आहे आपला परत 44च्या वरती आणि 2 mm इथं बाहेर आपण नेलेला आहे. हा एक कट पूर्ण गेला. परत एफला आपण जातोय 46 आणि परत झेड किती आहे एफला -02. परत तो काय झालेला आहे या साईडला आलेला आहे. ओके, 02. आता एफ पासून परत आपण जीवर येतोय. म्हणजे इथली डिस्टन्स किती झाली परत आपण 2 mm आत येते. म्हणजे जीची कोऑर्डिनेट्स कसे येतील x40 आणि z02. ओके, इथून तो किती झाला परत तो जीचे कोऑर्डिनेट्स कसे आले x40 इथून x40 आणि z02. ओके, त्यानंतर एच. आता परत आपण काय करतोय इथं जी पासून एच पर्यंत जातोय. परत म्हणजे किती झालं तुमचं किती डिस्टन्स आलं 70 -70 आणि परत तुमचा एक्स जो आहे तो 40 वरच राहिलेला आहे. इथून आपण वर गेलोय का नाही तो इथेच आहे 40. ओके, आणि त्यानंतर परत आय पोझिशन 80 आणि 50. म्हणजे आय तुमचा परत कसा असणार आहे इथून ज्यावेळी आपलं कट फिनिश होणार आपण हे 2 mm चे कट काढले परत तो इथं बाहेर जाऊन कुठं तर थांबेल. मग त्याचे कोऑर्डिनेट्स किती दिलेले आहेत आपण 80 आणि 50. ओके, ते मशीनिंगचा पार्ट येत नाही, ते थोडंसं बाहेर येतात साधारण आपल्या ह्या मशीन पोझिशन जवळ. म्हणजे आपलं टूल मुवमेंट परत येतात कसे झाले बघा A to B, B to C. ओके, त्यामुळे इथून फेसिंग करतो आपण कुठे गेलो डीला गेलो. ओके, हा जो आहे हा पूर्ण हा कसा आहे पूर्ण आपण 2 mm कट काढला. परत टूल एफला गेलं परत जीला आलं. परत हा काय झाला हा आपण परत 2 mm कट काढला. म्हणजे 2 कट झाले, हा एक आणि हा एक 2 mm. म्हणजे टोटल किती झालं आपला 40 झाला. 44चं 40 झालं. राईट. आता त्याचा प्रोग्राम कसा लिहायचा बघा. प्रोग्राममध्ये पहिला ओ लेटर येईल म्हणजेच काय तुमचं प्रोग्राम नंबर आणि त्यानंतर आपला परत हा पुढं 3 किंवा 4 डिजिट प्रोग्राम नंबर. मग वॉटेवर तुमचा किती असू शकतो 001 असू शकतो 100 असू शकतो वॉटेवर. म्हणजे जो प्रोग्राम नंबर आहे म्हणजे इंडस्ट्रीत कसं असतं की नंबर ऑफ प्रोग्राम असतो त्या नंबरनं तो सेव्ह करतात. हा प्रोग्राम नंबर काही असू शकतो. त्यानंतर फर्स्ट स्टेप आता एंड लेटर काय करतं सिक्वेन्स नंबर आणि त्यानंतर परत तुमचा 3 डिजिट हा सिक्वेन्स नंबर येतो N110. आता इथं 100 सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, तर इथे किती N110 घेतलेला आहे. G90 ॲब्सोल्यूट मोड, G21 इनपुट इन mm आणि त्यानंतर G94 फीड इन mm पर मिनिट. ओके, आणि त्यानंतर EOE म्हणजेच काय एंड ऑफ ब्लॉक. आता हा पूर्ण काय झाला एक ब्लॉक झाला. पहिले इन्स्ट्रक्शन मशीनला दिले आपण काय तो ॲब्सोल्यूट मोडमध्ये आपण सगळे कोऑर्डिनेट्स घेतलेले आहेत. युनिट्स तुमचे mm मध्ये आहेत आणि फीड कशामध्ये mm पर मिनिटमध्ये. आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये काय केलेलं आहे नेक्स्ट स्टेप N120. आता इथं 110 आहे म्हणून इथं 120 आलेलं आहे. इथं
फक्त 100 असतं तर काय झालं असतं इथं, किंवा 100 तर इथे तुम्ही 110 असं देखील घेऊ शकला असतं. आता इथं आपण कसं फक्त सिक्वेन्स नंबर देते, तुम्ही कितीही घेऊ शकता इथं. ओके, N110 एक ब्लॉक झाला, N120. आता M03 म्हणजे काय, स्पिंडल स्टार्ट क्लॉकवाईज. ओके, यस म्हणजेच काय, लेटर इंडिकेट करतं तुमचं स्पिंडल स्पीड. M08 काय आपलं कूलंट ऑन झालेलं आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे, स्पिंडल स्टार्ट केलेला आहे क्लॉकवाईज, स्पिंडलला स्पीड दिलेला आहे, मेन्शन केलेला आहे 800 RPM, आणि परत कूलंट ऑन केलेला आहे. नेक्स्ट स्टेपला काय झालेलं आहे, आता इथं एंड ऑफ ब्लॉक झाला आहे, परत दुसरा ब्लॉक कंप्लीट झाला. तिसऱ्या ब्लॉकमध्ये N130 Z00 म्हणजेच काय, तुमचं रॅपिड मुवमेंट टूल पोझिशन बीला आलेला आहे. X0Z2 एंड ऑफ ब्लॉक. ओके, म्हणजे रॅपिड ट्रॅव्हल कुठंपर्यंत आलेलं आहे, तुमचं टूल परत बीपर्यंत आलेलं आहे. होम पोझिशन बीपर्यंत पटकन इथं आलेलं आहे. Z00 रॅपिड मुवमेंट, तिथून ते B to C जाईल. आता नेक्स्ट 140ला Z01 म्हणजेच काय, तुमचं मुवमेंट ऑफ टूल पोझिशन टू C, B to C, Z01 लिनियर इंटरपोलेशन. तिथं आपल्याला टूल कसं आहे, B to C जायची गरज आहे. परत तिथं तुमचा Z0 आहे, आणि F इथं फीड मेन्शन केलेलं आहे बघा, किती 200 आहे. ओके, फीड दिलेलं आहे, आणि परत एंड ऑफ ब्लॉक म्हणजेच B to C इथं ट्रॅव्हल झालेलं आहे. पुढच्या स्टेपला आपल्याला काय 150 X42 एंड ऑफ ब्लॉक फेसिंग ऑपरेशन, म्हणजेच कुठं तुमचं C to D. ओके, टोल इथून Bला आलं, तिथून Cला लिनियर इंटरपोलेशन गेलं, आणि तिथून D पर्यंत काय फेसिंग ऑपरेशन झालं. ओके, आता परत इथून D to E कसं आहे, आपलं टर्निंग आहे. परत N60 Z-70 टर्निंग डायमीटर टू 44 फॉर लेंथ 70 mm पोझिशन E. आता E to F पुढचं परत N70 Z00 X46 Z2 एंड ऑफ ब्लॉक रॅपिड ट्रॅव्हल टू टूल पोझिशन F. ओके, आता काय झालेलं आहे, आपलं एक कट काढून ते परत F पोझिशनला गेलेलं आहे. आता -70 पर्यंत आलं, एक कट काढला, परत Fला जाऊन टूल थांबेल. तिथून ते कुठं येणार आहे, परत लिनियर इंटरपोलेशन Gला येणार आहे, आणि परत दुसरा कट निघणार आहे. ओके, Fला आलेला आहे. त्यानंतर G180 Z01 लिनियर इंटरपोलेशन X40 F200 फीड एंड ऑफ ब्लॉक मुवमेंट टूल पोझिशन G. त्यानंतर परत 2 mm कट काढलेला आहे 190 Z-70. ओके, म्हणजे कुठं हा एक कट झाल्यानंतर परत टू G to H हा सेकंड कट असणार आहे 2 mm. ओके, म्हणजेच तुमचा टर्निंग डायमीटर 40 फॉर लेंथ 70 mm पोझिशन H. ओके, आता इथं आपल्याला काय झालेलं आहे, दोन्ही कट झालेले आहेत काढून. पहिला हा झाला D to E, त्यानंतर G to H. ओके, आता आपला हा जॉब आपला इथं 40 डायमीटर आपल्याला मिळालेला आहे. तर आता पुढचं काय स्टेप असतं, इथून टूल आपलं कुठं जातं, तुमच्या होम पोझिशन, आणि स्पिंडल ऑफ होईल. त्यानंतर N200 Z00 X80 Z50 रॅपिड ट्रॅव्हल टू टूल अवे फ्रॉम दी वर्कपीस पोझिशन I. त्यानंतर हा कोड महत्त्वाचा आहे बघा, G28 N210 Z28 एंड ऑफ ब्लॉक रॅपिड रिटर्न टू मशीन रेफरन्स पोझिशन. ओके, आपले सगळे ऑपरेशन्स कंप्लीट झाले. त्यानंतर आपल्याला काय स्पिंडल येऊन रेफरन्स पोझिशन थांबलेला आहे, त्यानंतर तो आपल्याला स्पिंडल बंद करावा लागतो. त्यानंतर त्याचा कोड काय M05 स्पिंडल स्टॉप. त्यानंतर आपल्याला कूलंट ऑफ करायचा आहे, त्याचा कोड आहे M09 कूलंट ऑफ. ओके, आणि त्यानंतर आपला काय होईल, प्रोग्राम एंड होईल M30 प्रोग्राम एंड अँड टेप रिवाइंड. ओके, तर हे आपला काय झालेलं आहे, सिम्पल प्लेन टर्निंग ऑपरेशन झालेलं आहे. ओके, ठीक आहे, म्हणजे टूल तुमचं इथं आलं, तुमच्या 2 mm आवे वर्कपीसपासून C to B to C गेलं, इथून फेसिंग ऑपरेशन झालं D पर्यंत. त्यानंतर हा 2 mmचा कट झाला पहिला, परत टूल बाहेर गेलं, परत Gला आलं, आणि परत हा 2 mmचा कट झाला, म्हणजे टोटल 44चं काय आलं, आपण इथं 40 केलं. राईट, तर आपण सेकंड प्रोग्राम एक असाच बघूया आपण. तर नेक्स्ट एक आपण प्रोग्राम बघूया,
ज्याच्यामध्ये आपल्याला परत टर्निंग करायचं आहे. ओके, राईट अ प्रोग्राम टू रिड्यूस द डायमीटर ऑफ अ बार फ्रॉम 34 mm to 26 mm as shown in figure. Okay, assume depth of cut is 1 mm. The length of workpiece is 142 mm. Okay, तर आता आपल्याला रिक्वायर्ड कंपोनंट बघा 140 mm आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, तो 34 mm to 26 हा आपल्याला काय करायचा आहे, आपल्याला मशीनिंग करायचं आहे इतपत. ओके, तर त्यासाठी आपल्याला टूल मुवमेंट कशी असणार बघा, मगासारखी सेम. ए तुमची मशीन पोझिशन आहे, तिथून मी परत काय आलो, इथे आलो बीला. बी कसा आहे तुमच्या C00 पासून 2 mm आवे आहे. ओके, त्यानंतर सी पासून कुठं गेलो मी, परत पॉईंट डीला गेलो. ओके, जिथून मी 1 mm कट लावला. ओके, म्हणजे ह्या दोन्ही साईडला झाला 1 mm 2 mm कट झालं, म्हणजे किती झाला तो टोटल 34 पैकी 32 झाला. ओके, ई टू परत एफ गेलो, एफ टू जी आलो, परत इथे 1 mm कट झाला, म्हणजे इकडं 1 mm इकडे 1 mm झालं, म्हणजे तो किती झाला परत 32 to 30 झाला. राईट. ओके, म्हणजे काय झालं, हा 30 झाला आता. ओके, परत एचपासनं तुमचं कुठं आलं, एच टू आयपर्यंत आलो. ओके, आयपासून परत एक कट लागला, जो आपल्याला डायमीटर किती करायचा आहे, परत 26 करायचा आहे. ओके, परत 1 mm कट झालं या साईडला म्हणजे टोटल 2 mm झालं, म्हणजे किती झालं ते 28. परत जे टू के येईल, के पासून परत एलपर्यंत आपण कट काढला. ओके, म्हणजे हा कट दोन्हीकडं 1 mm, म्हणजे हा किती झाला टोटल 26. मग एल टू परत कुठं जाईल, एल टू एम आणि तिथून परत ए. ओके, हा टूल सिक्वेन्स आहे. ओके, टूल सिक्वेन्स बघा, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, त्यानंतर ई एफ जी एच आय जे जी के एल एम ए. ओके, परत तुमचे कोऑर्डिनेट्स, ए होम पोझिशन आहे, मशीन टूल स्पिंडल इथं स्टॉप केलेला आहे. त्यानंतर तो बी पशी आला. बी कसा आहे तुमच्या C00 पॉईंटपासून 2 mm हवे आहे, म्हणजे इथे किती आला तो x0 आणि झेड किती येईल तुमचा, म्हणजे एक्सचे कोऑर्डिनेट्स हे असे असतात या डायरेक्शनवर आणि झेडचे या डायरेक्शन, एक्स प्लस आणि झेड प्लस. त्यानंतर कसं होईल तुमचं झेड मायनस आणखी एक्स मायनस. ओके, सी पॉईंट आपला 00 आहे, ए होम पोझिशन B02 C00. आता त्यानंतर डी बघा, डी एक्स किती आहे 32, सी टू डी जाताना किती झाला 32, म्हणजे टोटल हे किती आहे आपलं 34 आहे. आपण किती कट लावलेला आहे, तर परत 2 mm, म्हणजे 1 mm आणि 1 mm या साईडला, म्हणजे टोटल हा 1 mmचाच कट आहे, पण तो टोटल आपल्याला 2 mm कट मिळणार दोन्ही साईडला. त्यामुळे इथं D32 आला आणि परत X0 आहे. त्यानंतर E32 आणि -140. आता आपण कुठं आलो, इथं कसं आहे, हे टोटल डिस्टन्स किती आहे, किती दिलेलं आहे 142. टोटल किती आहे 140, सॉरी X32 आणि ईपर्यंत जाताना 140. आता इथं 142 दिलेलं आहे, ॲक्च्युली ते 140 आहे. ओके, झेड कुठं जाईल, आता इथं Z00 आहे, त्यामुळे हे डिस्टन्स किती आहे 140 आहे, म्हणजे आपलं D2 जाताना कसं जाणार आहे टूल -140. राईट, -140. त्यानंतर F36 आणि 02. त्यानंतर आता E टू F पर टूल आपलं बाहेर आलं, इथून 2 mm बाहेर आलं. त्यानंतर परत G30 आणि 02, इथून G2 परत इथं आलं 30 आणि परत हे तुमचं इथून 02. H परत तुमचा सेकंड कट आहे 30 आणि -140. ओके, H कुठं आहे, H इथं आहे, म्हणजे हे किती झालं आपलं 30x आणि G टू H जाताना परत कसं जाणार आहे -140, म्हणजे तुमचं सेकंड टर्निंग झालं आहे बघा इथं. राईट, कुठं फर्स्ट कट तुमचा E पॉईंटला, सेकंड कट H पॉईंटला. त्यानंतर परत I28 G02, परत J 28 -60. ओके, J परत तुमचं इथं किती आलं, हे किती आहे 60 आहे. ओके, त्यामुळं J पॉईंट कसा येईल 28 आणि -60. परत Jला परत टर्निंग आहे बघा तुमचं इथं, हा कट. आता इथं किती आहे, हे 60पर्यंत आपल्याला जायचं, त्यामुळे इथे 60पर्यंतच -60 आलं. ओके, -60.
परत के आपण टूल बाहेर घेतलं, परत एलला सेकंड कट आहे 26 आणि -60. एल बघा परत इथं कुठं के टू एल, परत म्हणजे इथं 60पर्यंत -60. हा परत आपला आणखी कट झाला. म्हणजे टोटल किती कट टर्निंगचे झाले बघा. हा फर्स्ट 140ला मोठ्या डिस्टन्सला, परत हा सेकंड टर्निंग कट, त्यानंतर परत हा थर्ड कट आणि फायनली फोर्थ कट. म्हणजे कट कसे कसे झाले, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. ओके, दोन्ही साईडला. आता ह्या साईडला गेल्यामुळे या साईडला पण सेमच असणार आहे. ठीक आहे. परत प्रोग्राम सेम जसं आपण आधीच्या प्रोग्राममध्ये बघितला. O312 ओ काय तुमचं प्रोग्राम नंबर, पुढं तुमचा नंबर आहे. ओ लेटर इंडिकेट करते की तुमचं प्रोग्राम नंबर, त्या पुढं 3 डिजिटमध्ये तुमचा सिक्वेन्स असतो की कुठला प्रोग्राम आहे तो. त्यानंतर परत इथं 1N110 G90 ॲब्सोल्यूट मोड G21 इनपुट इन MM G94 फीड इन MM पर मिनिट. ओके. त्यानंतर परत सेकंड स्टेपमध्ये सेकंड ब्लॉकमध्ये काय M03 स्पिंडल स्टार्ट झालेला आहे. यस म्हणजे स्पिंडल स्पीड, M08 कोलन डाऊन केलेला आहे. ओके. परत तुमच्या आता पुढं कोलन डाऊन झाल्यानंतर आपला कुठं जाणार आहे, पोझिशन बीला टूल. ओके. इथं आपण काय केलं, स्पिंडल ऑन केलेला आहे, कोलन डाऊन केलेला आहे. तिथून टूल डायरेक्ट G00 बीला जाणार आहे आणि B to C जाणार आहे. ओके. रॅपिड ट्रॅव्हल टू पोझिशन बी, त्यानंतर मुवमेंट टूल टू पोझिशन सी. ओके. तर आता हे B to C जाताना आपल्याला इथं कोऑर्डिनेट्स द्यावे लागतात. इथं फीड मेन्शन करावं लागतं, किती फीडनं ते जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर परत काय होणार तुमचं फेसिंग ऑपरेशन X32, म्हणजे कुठून आपल्याला C पासून D पर्यंत जाताना आपलं टूल कसं जाणार आहे त्याला थोडंसं फेस करत जाणार आहे. म्हणजे हा कट झाला पूर्ण इथून असं इथंपर्यंत. त्यानंतर पहिला कट आपला टर्निंग डायमीटर टू 32 mm फॉर लेंथ 140 पोझिशन E. त्यानंतर आपला हे परत टूल आपलं बाहेर गेलेलं आहे 2 स्टेपमध्ये. परत सेकंड कट इथं आलेला आहे टर्निंग डायमीटर टू 30 पोझिशन H. त्यानंतर इथं टर्निंग डायमीटर टू 28 फॉर 60 mm लेंथ. म्हणजे 2 कट कुठले झाले आपले, हे 2 कट मोठे झाले C to D. हा एक कट झाला आणि त्यानंतर परत हा एक कट झाला. आता थर्ड कट आपला इथंपर्यंतच आहे 60. ओके. आणि तसाच हा, कारण इथं कसं आहे आपल्याला कंडिशन काय, 1 mm आपण कट लावणार आहे. मग इकडे 1 mm आणि इकडे 1 mm असं मिळून आपले 2 mm काय होईल कट होत आहेत तिथं. ठीक आहे. त्यानंतर आपला परत चौथा कट इथं झालेला आहे, सॉरी थर्ड कट 60 mm. तसंच फोर्थ चौथा कट टर्निंग 26 mm फॉर लेंथ 60. आता परत ज्यावेळी आपलं फिनिश होतं, इथं आपल्याला आता काय झालेलं आहे, इथं आपल्याला फिनिश झालेलं आहे, सगळं जॉब कंप्लीट झालेलं आहे. हे आपण एवढं मटेरियल रिमूव्ह केलेलं आहे दोन्ही साईड्स. इथून आपल्याला एलपासून काय होणार आहे, टूल कुठं जाणं गरजेचं असतं, तुमच्या होम पोझिशनला किंवा त्याच्या आधी रेस्ट पोझिशनला. L to M टूल ट्रॅव्हल झालं तिथून M पासून A पर्यंत. म्हणजे काय झालं, रॅपिड मुवमेंट तुमची कुठं झाली, पोझिशन G, त्यानंतर पोझिशन K. ओके. सॉरी इथं आपला चौथा कट झालेला आहे. त्यानंतर रॅपिड ट्रॅव्हल अवे फ्रॉम वर्कपीस पोझिशन M आणि परत रेफरन्स पोझिशन Aला. त्यानंतर आपण स्पिंडल स्टॉप करणार, कोलंट ऑफ करणार आणि प्रोग्राम एंड अँड टेप रिवाइंड. ओके. तर थोडक्यात आपलं हे टर्निंग कसं झालं, स्टेप वाईज झालं. म्हणजे तुमचं A पासून मशीन पोझिशन स्पिंडल ऑन झाला, Bला आलं क्विक टूल, Cला पोचलं, तिथून फेसिंग करत D पॉईंटला गेलं. इथं 1 mm कट काढला, म्हणजे दोन्ही साईडला हा 1 mm हा 1 mm 2 mm कट झाला. परत Fला गेलं, तिथून Gला आलं, परत 1 mm कट काढला 140 mmला. म्हणजे टोटल आपला किती झालं, इकडं 2 mm इकडं 2 mm 4 mm झाला. परत H पासून कुठं जाईल ते Iला जाईल, सॉरी H पासून Iला गेलं, इथून 1 mm कट झाला 60 mm पर्यंतचा. परत Kला गेलं, परत हा mm, म्हणजे इथं 2 mm कट झाला परत, म्हणजे टोटल हा 4 mm झाला. ओके. आणि परत ते तुमचं Mला जाईल आणि होम पोझिशनला जाईल. इथं स्पेंडल ऑफ होईल, कोलंट ऑफ होईल, प्रोग्राम एंड होईल. राईट. तर हे 2 प्रोग्राम आपण प्लेन टर्निंगचे बघितले होते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ड्रिलिंग, आता जसं आपण टर्निंगला बघितलं तसं आपण आता ड्रिलिंगसाठी आपण पुढचे प्रोग्राम बघणार आहोत. ओके.
So we will stop here. Thank you.